So this is the fourth chapter on science 1, that is effect of electric current, है ना. याच्याच रिलेटेड चॅप्टर 9th शिकलो होतो आपण इलेक्ट्रिक करंट, है ना. इलेक्ट्रिक करंट, चार्ज, पोटेन्शियल डिफरन्स, सर्किट, व्हाट इज मीन बाय रेजिस्टर्स, रेजिस्टिविटी, है ना. व्हाट इज द रोल ऑफ बॅटरी, है ना. सो दीज आर व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट. ह्या ज्या गोष्टी आपण 9th शिकलो आहोत. आता या 10th आपल्याला काय बघायचं की इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट ऑफ म्हणजे इलेक्ट्रिक करंटचे कोणते कोणते इफेक्ट्स आहेत, है ना. सो बिफोर दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी रिवाइज द प्रिवियस बेसिक्स, है ना. द बेसिक ऑन विच द चॅप्टर इज डिपेंड्स. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल रिवाइज दॅट बेसिस. ओके. सो वी नो दॅट आपण जर बघितलं we know that matter consists of very small particles called as atom, है ना. called as atom. मॅटर हे छोट्या छोट्या पार्टिकलपासून बनलेलं आहे आणि ते काय म्हणतो आपण ॲटम म्हणतो. मग ॲटमवर आपल्याला माहिती आहे की पॉझिटिव्ह चार्ज असतो प्रोटॉनवर आणि निगेटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रॉनवर, है ना. तर ज्यावेळेस समजा फॉर एक्झाम्पल दिस इज द रॉड, एनी रॉड इज देअर. हे रॉड आहे, समजा आपण म्हणूया कॉपर रॉड आहे, कॉपर रॉड. ओके. आता कॉपर रॉड इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, है ना. लास्ट लेक्चर प्रिवियस इयरमध्ये बघितलं आपण 9th की कॉपर इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे कॉपर हा इलेक्ट्रिसिटीला व्यवस्थितपणे ट्रॅव्हल करतो, वाहून नेतो, बरोबर आहे. मग आता जर कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, जर कॉपर हा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असेल, मग आपण जर कॉपरला टच केलं तर आपल्याला शॉक लागायला पाहिजेत. पण असं होतं का? नो, है ना. वेन वी टच द कॉपर रॉड वी डोंट गेट द शॉक, है ना. आपल्याला शॉक लागतो का? नाही लागत. का नाही लागत? कारण याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. सर आताच तर म्हटलं तुम्ही की कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, पण शॉक तर लागत नाही. याचं रिझन काय आहे, त्याच्या मागचं कारण काय ते बघूया आपण, है ना. आपल्याला मॅटर इज अ कन्सिस्ट ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स अँड दॅट पार्टिकल इज कॉल्ड एज द ॲटम अँड ॲटम कंटेन द प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन. प्रोटॉन हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन हॅव्हिंग निगेटिव्ह चार्ज. मग आपण समजूया हे जे इलेक्ट्रॉन्स आहे याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन्स आहेत. ॲटम आहे म्हणल्यानंतर काय आहे, स्मॉल पार्टिकल आहे म्हणल्यानंतर याच्यामध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन्स आहे. आणि त्या इलेक्ट्रॉनवर काहीतरी चार्ज आहे, है ना. आता आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉनचे मोशन होते, दीज आर द इलेक्ट्रॉन्स, है ना. सो दिस इज मूव्हिंग इन रँडम डायरेक्शन, दिस इज मूव्हिंग इन ए रँडम डायरेक्शन. The atom or the material which contain the electron that are moving in a random direction. What is the motion of electron? Electrons are moving, electron contain the charge, negative charge, है ना. मग हा जो चार्ज आहे, this charge is moving in a random direction. Electron charge, electron or charge moving in रँडम डायरेक्शन. हा जो चार्ज आहे हा कसा मूव्ह होतो, रँडम डायरेक्शननं मूव्ह होतो. मग आता रँडम डायरेक्शननं मूव्ह झाल्यानंतर नेट फ्लो ऑफ चार्ज इज इक्वल टू 0. कसा असतो तो? 0 असतो, है ना. नेट फ्लो ऑफ चार्ज इज इक्वल टू 0. हा नेट फ्लो ऑफ चार्ज 0 आहे. जर नेट फ्लो ऑफ चार्ज 0 आहे म्हणल्यानंतर काय, करंट 0 असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द करंट, फ्लो ऑफ चार्ज विथ रेस्पेक्ट टू टाईम, है ना. म्हणजे ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल कॉपरचा रॉड आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, त्याच्यामध्ये चार्ज असतो, पण तो जो चार्ज आहे ते जे इलेक्ट्रॉन्स आहे ते डिफरंट डायरेक्शननं मूव्ह होतात. आणि म्हणजे काय झालं की 50 जर समजा राईटला मूव्ह होत असतील तर 50 काय होतात,
लेफ्टला मूव्ह होतात, 50 अपवर्डला मूव्ह होत असतील तर 50 डाऊनवर्डला मूव्ह होतात. आणि नेट फ्लो ऑफ चार्ज काय असतो? 0 असतो. नेट इफेक्ट ऑफ चार्ज दॅट मीन्स बॅलन्स होतो याच्यामध्ये, बरोबर. नेट फोर्स आपण जसं म्हणतो की नेट फोर्स इज इक्वल टू 0, देन बॉडी शुड बी इन रेस्ट पोझिशन और बॉडी शुड बी इन युनिफॉर्म मोशन. न्यूटनच्या लॉमध्ये बघितलं आपण की न्यूटन काय सांगतो की जर बॉडीवर नेट फोर्स हा 0 असेल, नेट अनबॅलन्स फोर्स जर 0 असेल तर बॉडी ही रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्ये राहते, आणि जर ती युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्ये राहते. त्याच टाईपचा इथं फंडा आहे की जर इलेक्ट्रॉनवर त्या कंपोनंटवर नेट चार्ज जर हा 0 असेल, म्हणजे त्या केसमध्ये फ्लो ऑफ चार्ज इज इक्वल टू नेट फ्लो ऑफ चार्ज इज इक्वल टू 0. इन दॅट केस नो फ्लो ऑफ चार्ज इन ए पर्टिक्युलर डायरेक्शन, म्हणजे एका पर्टिक्युलर डायरेक्शनला तो चार्ज फ्लो होत नाही. मग त्या केसमध्ये जर चार्ज हा 0 असेल त्याचा अर्थ काय? करंट हा 0 आहे, है ना. मग बिफोर इट इज कनेक्टेड टू बॅटरी the charge flowing through the copper rod is equal to 0 because this all the electrons or this all the charge which is moving in a random direction, so that we don't get the shock. आपण जरी त्या कॉपर रॉडला हात लावला, जरी तो कंडक्टर असेल तरी आपल्याला शॉक लागत नाही, बरोबर आहे. हे आपल्याला माहिती आहे. मग आता काय केलं की असं काय होतं की सो दॅट करंट इज फ्लोईंग थ्रू द कॉपर, बरोबर आहे. मग आपण जर समजा अशी कोणती अरेंजमेंट केली सो दॅट वी कॅन गेट द शॉक, है ना. या कॉपर रॉडमध्ये अशी कोणती अरेंजमेंट केली, याला कसं कसं आपण जॉईन केलं सो दॅट वी गेट द शॉक. मग आपण बघूया. समजा फॉर एक्झाम्पल मी काय केलं, या कॉपर रॉडला एक वायर घेतलं, या कॉपर रॉडचे जे दोन्ही एंड्स आहे, या दोन्ही एंडला काय केलं मी? वायर अटॅच केलं. वन एंड ऑफ कॉपर रॉड थ्रो वायर which is attached to the positive terminal of battery, and second end of wire which is attached to the negative terminal of battery through the key. ही काय तुमची की आहे, हे काय तुमचं बॅटरी आहे. इलेक्ट्रिकल सर्किट माहिती आहे आपल्याला, 9th मध्ये शिकलो आपण. हे की, दिस इज बॅटरी, दिस वन इज की, दिस इज युअर कंडक्टिंग वायर, मग आता ही जी की आहे, ही आपण की काय आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ की? टू ऑन और ऑफ द सर्किटला ऑन किंवा ऑफ करायचं. हां, त्या हा पर्पज, कीचा पर्पज काय आहे? टू ऑन और ऑफ द सर्किट. बॅटरीचा पर्पज काय आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ बॅटरी? बॅटरीचा पर्पज आहे टू क्रिएट द पोटेन्शियल डिफरन्स. काय क्रिएट करतं आहे बॅटरी? टू क्रिएट द पोटेन्शियल डिफरन्स, बरोबर आहे. आता पोटेन्शियल डिफरन्स ते काय नंतर बघू आपण व्यवस्थितपणे त्याला डिटेलमध्ये, ठीक आहे. आता ज्या वेळेस हे जे इलेक्ट्रॉन्स जे रॅन्डम डायरेक्शन मूव्ह होत होते, when this copper rod which is attached to the battery, two ends of copper rod which is attached to the battery through the key with the help of conducting wire. कंडक्टिंग वायरच्या सहाय्यानं एक स्विच देऊन मी जर हे कॉपर रॉड जर बॅटरीला अटॅच केला तर काय होतं बघू आपण याच्यामध्ये, है ना. आता सध्या काय आहे, ही की ऑफ आहे, है ना. इनिशियली की इज ऑफ. की ऑफ केले मी कॉपर रॉडची अरेंजमेंट, ह्या अशी अरेंजमेंट केली, की ऑफ आहे, है ना. जर की ऑफ असेल तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे रॅन्डम डायरेक्शन जसे आपण पहिले मूव्ह होत होते तसे आता पण मूव्ह होणार आहे. आणि नेट चार्ज फ्लोइंग थ्रू द कॉपर रॉड इज इक्वल टू 0 इफ की इज ऑफ, है ना. बट जर मी या कीला ऑन केलं, आता ही ऑन झाली बघा. ऑफचा सिम्बॉल कसा आहे? हा की ऑफचा सिम्बॉल आहे, की इज ऑफ. आणि हा जो सिम्बॉल आहे हा की ऑनचा सिम्बॉल आहे, है ना. की इज ऑन, है ना. आता मी सध्या काय इनिशियली की इज ऑफ. इफ की इज ऑफ दॅट मीन्स दिस ऑल द इलेक्ट्रॉन विच इज प्रेझेंट इन द कॉपर रॉड दे आर मुव्हिंग इन अ रॅन्डम डायरेक्शन. जे कॉपर रॉडमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे ते कसे मूव्ह होणार आहे? रॅन्डम डायरेक्शन मूव्ह होणार आहे, ठीक आहे. मग आता काय केलं मी? की इज ऑन.
इफ की इज ऑन, जर मी या कीला ऑन केलं, या स्विचला मी ऑन, की मी स्विच, हां, व्हेन दिस स्विच इज ऑन, व्हेन दिस की इज ऑन, जशी की ऑन केली तर बॅटरी काय क्रिएट करतं, बॅटरी क्रिएट द पोटेन्शियल डिफरन्स. हे पक्क लक्षात ठेवायचं. इथं लिहितो मी, इफ की इज ऑन, बॅटरी क्रिएट पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स मीन्स डिफरन्स इन लेवल ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे एका पॉईंटला हायर इलेक्ट्रिसिटी आहे, दुसऱ्या पॉईंटला लोअर इलेक्ट्रिसिटी आहे. जसं आपल्याला माहिती आहे, जर वॉटरला आपल्याला फ्लो करायचं आहे, समजा मला 2 टँक आहे, बरोबर आहे, हा सेकंड टँक आहे, है ना. या वॉटरला मी जर बघितलं, या दोन्ही टँकला मी जॉईन केलं, है ना. एक हायर लेवलला आहे, हा जो टँक आहे हायर लेवलला आहे, हा काय लोअर लेवलला आहे. म्हणजे वॉटर कसं फ्लो होणार आहे, हायर लेवल टू लोअर लेवल, है ना. वॉटर इज ऑलवेज फ्लोईंग फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. जर समजा या वॉटरच्या लेवलमध्ये जर लेवल डिफरन्स नसेल, समजा हे 2 टँक आहे आणि मी याला असं जॉईन केलं आणि हे एकाच लेवलला आहे, बरोबर आहे, याची लेवल सेम आहे, याची लेवल सेम आहे. इज दिस वॉटर फ्लोईंग फ्रॉम ए टू बी और बी टू ए. समजा हा ए टँक आहे, हा बी टँक आहे. या केसमध्ये काय होतं, वॉटर इज फ्लोईंग फ्रॉम टँक ए टू बी. या केसमध्ये दिस बोथ द टँक ॲट सेम लेवल, सो नो वॉटर इज फ्लोईंग. म्हणजे जर वॉटर लेवल डिफरन्स नसेल तर वॉटर फ्लो होत नाही, हे कन्क्लुजन आहे. वॉटर लेवल डिफरन्स असला पाहिजे, एक हायर लेवलला असला पाहिजे, दुसरा लोअर लेवलला असला पाहिजे, सो दॅट वॉटर इज फ्लोईंग फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, बरोबर आहे. हे झालं वॉटरच्या बाबतीत किंवा कोणत्याही लिक्विडच्या बाबतीत. ठीक आहे. आपण हीटच्या बाबतीत बघूया. हीटच्या बाबतीत पण कसं आहे, हीट इज ऑलवेज फ्लोईंग फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. आपल्याला माहिती आहे की हीट जी आहे हायर टेम्परेचर टूपासून लोअर टेम्परेचरपर्यंत फ्लो होते. म्हणजे हीट फ्लो होण्यासाठी टेम्परेचर डिफरन्स पाहिजेत, वॉटर फ्लो होण्यासाठी लेवल डिफरन्स पाहिजेत. तसंच इलेक्ट्रिसिटी जर आपल्याला या सर्किटमधून फ्लो करायची असेल तर त्या केसमध्ये पोटेन्शियल डिफरन्स आवश्यक आहे, है ना. कोणता डिफरन्स पाहिजे आपल्याला, पोटेन्शियल डिफरन्स. सो पोटेन्शियल डिफरन्स विच इज एसेन्शियल टू फ्लो ऑफ करंट, टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू द सर्किट. म्हणजे सर्किटमधून जर आपल्याला इलेक्ट्रिसिटी जर फ्लो करायची असेल तर आपल्याला त्या सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करावा लागेल. जोपर्यंत पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार नाही तोपर्यंत त्या सर्किटमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही. नो इलेक्ट्रिसिटी इज फ्लोइंग थ्रू द सर्किट इफ देयर इज ए नो पोटेन्शियल डिफरन्स, है ना. सो पोटेन्शियल डिफरन्स इज एसेन्शियल टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स आवश्यक आहे, हे तर आपलं क्लिअर झालेलं आहे. मग आता पोटेन्शियल डिफरन्स कोण क्रिएट करणार, बॅटरी, है ना. बॅटरी इट इज द वन ऑफ द कंपोनंट विच इज इन द सर्किट which create the potential difference in the circuit. And once this potential difference is created in the circuit, the current is flowing through the circuit. How? The current is flowing through the circuit. या सर्किटमधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होते. मग कसा फ्लो होते ते आपण बघूया, त्याचं मेकॅनिझम कसं होतं ते बघूया आपण. ठीक आहे. बघा काय म्हटलं मी, इफ की इज ऑन, जर आपण ही की ऑन केली तर बॅटरी क्रिएट द पोटेन्शियल डिफरन्स. बॅटरी काय क्रिएट करते, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करते. आणि इफ दिस पोटेन्शियल डिफरन्स विच इज क्रिएटेड बाय द बॅटरी, करंट इज फ्लोइंग थ्रू द सर्किट. that's all the electron or we can say charge are moving in particular direction, in particular direction. बघा है ना. काय होतं, ज्या वेळेस की ऑन केल्यानंतर बॅटरीनं पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केला. जसाही पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला
तसे हे जे इलेक्ट्रॉन्स आहे याच्यावर कोणता चार्ज आहे, याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. ह्या इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे. दिस इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग इन ए पर्टिक्युलर डायरेक्शन. एका स्ट्रेट लाईनमध्ये एकाच डायरेक्शननं मूव्ह व्हायला सुरुवात करतात. रँडम डायरेक्शन सोडून देतात ते. हां, सो दिस इज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे हे काय झालं आहे, एका डायरेक्शन. कुठून चाललं ते, याच्यावर चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह. ते कसे जाईल, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे. आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं. सो दॅट दिस इलेक्ट्रॉन विच इज मुव्हिंग टुवर्ड्स द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. इलेक्ट्रॉनची डायरेक्शन कशी मग, इलेक्ट्रॉन इज ऑलवेज मुव्हिंग टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. म्हणजे इलेक्ट्रॉनची डायरेक्शन आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, that means this electron is moving towards the positive terminal of battery. Okay, once this electron is moving in a straight line towards the positive terminal of battery, current is flowing through the circuit in opposite direction of the electron. है ना? So this is the direction of current which is flowing through the circuit. That means direction of current is always opposite to the direction of motion of electron. Are you getting me? That means current is flowing from positive terminal to negative terminal. Electron is flowing from towards the positive terminal. That means direction of conventional current and direction of flow of electron, they are always opposite to each other. So this is the reason behind that how this current is flowing through the circuit. म्हणजे काय झालं की या रॉडला आपण ज्यावेळेस सर्किटमध्ये कनेक्ट केलं आणि बॅटरी लावली, या बॅटरीनं काय क्रिएट केलं, पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट केला. जसंही मी केला सर्किट कंप्लीट झालं. सर्किट कंप्लीट होणे म्हणजे क्लोज होणे, है ना. जशी आपण स्विच ऑन करतो म्हणजे काय होतं रे, ते सर्किट क्लोज होतं आणि तो सप्लाय काय सर्किट जसाही क्लोज होतो त्यावेळेस काय होतं, त्या सर्किटमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. ओपन सर्किटमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे सेल एक, हा सेल आहे. सेलला आपल्याला माहिती आहे 2 टर्मिनल असतात, है ना. दीज आर द 2 टर्मिनल्स ऑफ सेल. एकाला म्हणू आपण पॉझिटिव्ह, दुसऱ्याला म्हणू निगेटिव्ह. या सेलला काय केलं मी, एक बल्ब घेतला. दिस इज द बल्ब. आय वॉन्ट टू ग्लो दिस बल्ब. या बल्बला मला काय करायचं आहे, इल्युमिनेट करायचं आहे, ग्लो करायचं आहे, त्याला ब्राईट करायचं. मग काय केलं मी, एक वायर घेतलं, दुसरं वायर घेतलं. एक टर्मिनलला, एक पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलं. दुसरं वायर घेतलं मी, बल्बला अटॅच केलं, पण निगेटिव्ह टर्मिनलला अटॅचच नाही केलं. म्हणजे काय झालं, हे ओपन आहे सर्किट. हे सर्किट क्लोज झालं का, नाही. हे बघा, इथून स्टार्ट झालं आणि इथं एंड झालं. ही काय आहे, ही ओपन स्पेस आहे. म्हणजे हे सर्किट क्लोज झालं का, नाही. दिस इज द ओपन सर्किट. आणि जर सर्किट ओपन असेल त्या केसमध्ये नो करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. त्या केसमध्ये करंट फ्लो होत नाही. म्हणजे बल्ब ग्लो होईल का, नाही होणार. नो बल्ब इज इल्युमिनेटिंग, नो बल्ब इज ग्लोईंग. व्हेन बल्ब इज ग्लोईंग, व्हेन वी कंप्लीट द सर्किट, व्हेन वी क्लोज द सर्किट. आता काय केलं मी, हा जो वायर आहे या निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच केला. वन्स दिस वायर, सेकंड एंड ऑफ वायर which is attached to the negative terminal, this circuit get closed. हे सर्किट काय होईल, क्लोज होईल. आणि जसंही सर्किट क्लोज झालं तर हा बल्ब काय होणार आहे, ग्लो होणार आहे, है ना. सो व्हॉट इज द पर्पज, टू ओपन अँड क्लोज द सर्किट. कीचं फंक्शन काय आहे, टू ऑन और ऑफ द सर्किट. ऑन द सर्किट मीन्स क्लोज द सर्किट, ऑफ द सर्किट मीन्स ओपन द सर्किट. And if circuit is open, no current flowing through the circuit. If circuit is closed, current is flowing through the circuit. Are you getting me? यह आपको याद रखना है, ठीक है. So how current is flowing through the circuit? Okay. आता आपल्याला माहिती आहे गुड कंडक्टर आणि बॅड कंडक्टर. व्हॉट इज चार्ज, है ना. या सर्व गोष्टी तुम्हाला ऑलरेडी 9th शिकलो आपण, पण पुन्हा एकदा रिवाईज करूया. करंट कसा फ्लो होतो ते पण बघितलं आहे का सर्किटमध्ये. सर्किटचे कंपोनंट काय ते पण बघितलं. थोड्याशा याच्यामध्ये काही जे पॉईंट्स आहेत ते आपण फटाफट रिवाईज करूया. तर पहिली गोष्ट आहे की चार्ज. चार्ज काय होतो, फ्लो होतो. चार्ज काय असतो, रेस्टमध्ये असतो, है ना. म्हणजे चार्जचे आपण बघितलं तर आपण 2 टाईप्स आहेत. एक स्टॅटिक चार्ज
ओके. आणि दुसरा आहे डायनामिक चार्ज. स्टॅटिक चार्ज मीन्स चार्ज ॲट रेस्ट. चार्ज ॲट रेस्ट. डायनामिक चार्ज मीन्स चार्ज इन मोशन. चार्ज इन मोशन. चार्ज जर मोशनमध्ये असेल तर त्याला म्हणतो आपण डायनामिक चार्ज, है ना. आणि चार्ज जर रेस्टमध्ये असेल तर त्याला काय म्हणतो स्टॅटिक चार्ज. स्टॅटिक चार्जमध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी भेटते, याच्यामध्ये डायनामिक इलेक्ट्रिसिटी भेटते आपल्याला, है ना. दॅट इज दिस ब्रांच इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोस्टॅटिक. याला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक. स्टॅटिक. आणि याला म्हणतो आपण इलेक्ट्रोडायनामिक. ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक अँड इलेक्ट्रोडायनामिक ना. सो दिस इज द चार्ज. आता चार्ज काय करणार आहे? चार्ज हा फोर्स ॲक्ट करतो, है ना. चार्ज काय क्रिएट करतो? फोर्स क्रिएट करतो. आपण बघितलं की कुलम्स लॉमध्ये बघितलं आपण. कुलम्स लॉमध्ये जर बघितलं आपण, तुम्ही जर बघितलं असं स्टॅटिकमध्ये, तर काय होतं, समजा एक दोन चार्जेस आहे याच्यामध्ये, एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, दुसरा निगेटिव्ह चार्ज आहे. हे दोन चार्जेस मी एका मीडियममध्ये प्लेस केली. हे डिस्टन्सवर आहे, समजा आर डिस्टन्सवर आहे. तर ह्या दोन चार्जेसमध्ये काय क्रिएट होतं? फोर्स क्रिएट होतो. कोणता फोर्स असतो तो? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल तर अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, पॉझिटिव्ह असेल तर रिपल्सिव्ह फोर्स असतो. आणि हा जो फोर्स असतो हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. कशाच्या? चार्ज 1 आणि 2च्या. समजा Q1 आणि Q2, आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो R²च्या. ठीक आहे. म्हणजे चार्जबद्दल आपल्याला माहीत झालं की चार्ज कुठं असतो? मटेरियलमध्ये असतो, है ना. बिकॉज एव्हरी मॅटर, है ना, हॅविंग मास अँड रिक्वायर्ड द सर्टन स्पेस. आणि ज्यावेळेस मास असतं त्या मासचं कशापासून? तो जो मटेरियल्स आहे ते छोट्या छोट्या मॉलिक्युल्सपासून बनलेलं असतं, ॲटम्सपासून बनलेलं असतं. आणि त्या ॲटमवर आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतो. पॉझिटिव्ह चार्ज हा प्रोटॉनवर असतो, निगेटिव्ह चार्ज हा इलेक्ट्रॉनवर असतो, बरोबर आहे. आणि त्या चार्ज जर फ्लो झाला तर आपल्याला डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी भेटते. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला काय बघायचं की डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी बघताय. जोपर्यंत चार्ज फ्लो होत नाही तोपर्यंत इलेक्ट्रिसिटी त्या मटेरियलमधून, चार्ज एका डायरेक्शनला जोपर्यंत फ्लो होत नाही तोपर्यंत त्या मटेरियलमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही. If there is a flow of charge in a certain material, then there is a flow of electricity. Okay, so flow of charge is essential here. For example, I will take the examples of rubber, है ना. मग आपल्याला माहिती आहे की मटेरियलला जर बघितलं, मटेरियलला मी जर डिवाइड केलं तर दोन टाईप्स आहे. कोणते कोणते टाईप्स आहे? एक इन्सुलेटर आहे, है ना, आणि दुसरं काय आहे? कंडक्टर आहे. Some materials are good conductor of electricity and some materials are insulators. That means no current is flowing, no electricity is flowing. Insulator means no electricity flowing through it, है ना. Conductor means electricity flowing. जर मटेरियलमधून किंवा कंडक्टरमधून जर इलेक्ट्रिसिटी फ्लो होत असेल तर दॅट इज कॉल्ड एज द कंडक्टर्स. दोज मटेरियल विच डू नॉट अलाउ टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, दॅट मीन्स दे आर कॉल्ड एज द इन्सुलेटर, है ना. सो दिस इज द कंडक्टर मीन्स गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. दिस आर द बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. दॅट मीन्स नो इलेक्ट्रिसिटी इज फ्लोइंग, दॅट इज कॉल्ड एज द इन्सुलेटर्स. ओके. आता याच्यामध्ये इन्सुलेटरमध्ये असं काय होतं की सो दॅट दे कॅनॉट फ्लो ऑफ दे कॅनॉट अलाउ टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. इन्सुलेटरमध्ये असं काय होतं की ते डू नॉट अलाउ टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. इन इन्सुलेटर नो फ्री इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट. फ्री इलेक्ट्रॉन, है ना, याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट. ओके. मटेरियलला मी दोन टाईप्समध्ये डिवाइड केलं ॲज पर ॲज इलेक्ट्रिसिटी इज कन्सर्न. Some materials are insulator, some materials are conductor, है ना. What do you mean by insulator? No electricity flowing through it. जर मटेरियलमधून जर इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नसेल तर त्याला आपण इन्सुलेटर म्हणतो, है ना. समजा फॉर एक्झाम्पल इन्सुलेटरचं एक्झाम्पल घेतलं तर रबर, है ना. रबर इज अ इन्सुलेटर.
paper is an insulator. Okay, here conductors, copper, aluminum, silver, gold, iron, all metals are good conductor of electricity. So why some materials are good conductor of electricity and why some materials are bad conductor of, we can say it is a insulators of electricity. Those material which do not contain the free electron, that is called as the insulator. याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नाही आहे. फ्री इलेक्ट्रॉन म्हणजे जे इलेक्ट्रॉन इझिली रँडम डायरेक्शननं मूव्ह होऊ शकतात. दे आर मूव्हिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. If these free electrons are moving from one place to another place, we know that electron contain the charge. त्या इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो हे माहिती आहे, म्हणजे चार्ज फ्लो होतो. इलेक्ट्रॉन फ्लो होतात म्हणजेच काय फ्लो होतो? चार्ज फ्लो होतो. आणि चार्ज फ्लो होतो म्हणजेच काय फ्लो होते? करंट फ्लो होतो. आणि करंट फ्लो म्हणजेच काय होणे? इलेक्ट्रिसिटी फ्लो होणे. तर इन्सुलेटरमध्ये हा चार्ज इलेक्ट्रॉन फ्लो होत नाही. म्हणजे इलेक्ट्रॉन फ्लो होत नाही म्हणजे काय? नो चार्ज इज फ्लोईंग. No charge is flowing. Why charge is not flowing? Because resistance is infinity. Resistance is infinity. Due to infinite resistance, charge is not flowing. What is resistance? Resistance is the property of material which do not allow to flow of electricity. Resistance is the property of material which oppose the flow of electricity. I write down here. What do you mean by resistance? Resistance, it is the property of material which does not allow flow of electricity or electron, or does not allow flow of charge. We can say electricity. We can say electron. Okay, this property of material is called as the resistance. ये जे मटेरियलची प्रॉपर्टी आहे ना, याला काय म्हणायचं? रेजिस्टन्स म्हणायचं. मग हायर रेजिस्टन्स असेल तर इलेक्ट्रिसिटी कमी फ्लो होणार. जर इन्फिनिटी रेजिस्टन्स असेल तर त्या केसमध्ये त्या मटेरियलमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही. आणि ज्या मटेरियलमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार नाही, दॅट मटेरियल इज कॉल्ड ॲज द इन्सुलेटर, बिकॉज इट डज नॉट कंटेन द फ्री इलेक्ट्रॉन. सो दिस टाइप ऑफ मटेरियल विच डज नॉट अलाउ टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. In case of conductor, it contains the free electron, because free electrons are present. If free electrons are present, that means charge is flowing. Charge is flowing. Why charge is flowing? Due to low resistance. जे गुड कंडक्टर आहे त्याचा रेजिस्टन्स कसा असतो? लो रेजिस्टन्स असतो. जे इन्सुलेटर आहे त्याचा रेजिस्टन्स कसा असतो? इन्फिनिटी असतो. है ना. सो दिस इज द मटेरियल्स. है ना. ओके, मटेरियलबद्दल बघितलं आपण, चार्जबद्दल बघितलं. आता पुढचा जो पॉईंट्स आहे त्याला बघूया आपण करंट्स. करंट कशाला म्हणायचं हे बेसिक समजलं ना तर पुढचं चॅप्टर फार इझी आहे. मी अजून या चॅप्टरला हात नाही लावलेला आहे की बाबा काय इफेक्ट्स काय इलेक्ट्रिसिटीचे, बघू आपण नंतर. पण फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू अंडरस्टँड द बेसिक्स. ओके, सो व्हॉट डू मीन बाय करंट? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ करंट? 9च्या बुकमध्ये जर बघितलं तर करंट मीन्स फ्लो ऑफ चार्ज. करंट मीन्स फ्लो ऑफ चार्ज. चार्ज with respect to
with respect to time, with respect to time, or rate of flow of charge, rate of flow of charge, called as current. Rate of flow of charge is called as current, है ना. What is the formula for current? The current is equal to charge upon time, charge upon time. So current is denoted by I means current, Q means charge, T means time. What is the meaning of this one? Q amount of charge, Q amount of charge flow होतोय किती टाइम मध्ये? T टाइम मध्ये. So what is the current? Q by T, है ना. सपोज चार्ज किती फ्लो होतो? 20 कुलम्स इन टाइम 5 सेकंद. 20 कुलम चार्ज फ्लो होतोय 5 सेकंद मध्ये. तो 5 1 जा 5, 5 4 जा 20. सो 4 एम्पियर इज द करंट. हाऊ मच करंट इज फ्लोइंग? 4 एम्पियर. जर 5 सेकंद मध्ये 20 कुलम चार्ज फ्लो होत असेल तर व्हॉट विल बी द करंट? चार्ज अपॉन टाइम. दॅट इज कॉल्ड एज द करंट. Hence, what is current? Flow of charge with respect to time. What is another definition? Rate of flow of charge. What is the formula? Current is equal to charge upon time. How much amount of charge is flowing? Q amount of charge is flowing. In which time? In T time. If Q amount of charge is flowing, Q coulomb of charge is flowing in T second, then current is equal to I ampere. Q coulomb charge is flowing in T second, then current is equal to I amperes. Okay, so this is the I is equal to Q by T, है ना. Current, what is unit? Unit coulomb चं unit काय? charge चं unit काय? Coulomb. Charge is measured in coulomb, time is measured in second, and this coulomb per second is called as the ampere. Coulomb per second is called as ampere. Okay, so what is 1 coulomb? Sorry, 1 ampere? 1 ampere is equal to 1 coulomb upon 1 second. 1 ampere is equal to 1 coulomb upon 1 second. What does it mean? If 1 coulomb of charge is flowing through the conductor in 1 second, then current is equal to 1 ampere. एखाद्या कंडक्टरमधून जर 1 कुलम चार्ज 1 सेकंदमध्ये जर फ्लो होत असेल तर त्या केसमध्ये करंट किती असणार? 1 एम्पियर असणार, है ना. फिर से पुन्हा एकदा बघू. 1 कुलम ऑफ चार्ज फ्लोइंग थ्रू द कंडक्टर इन 1 सेकंड, देन करंट इज सेड टू बी 1 एम्पियर. देन करंट इज सेड टू बी 1 एम्पियर. ओके, so this is all about the current. So what is the unit of SI unit of current? Ampere. Point is potential difference. Potential difference, it is the ratio of work done that is W to the charge. Okay, that is potential difference PD, that is equal to वर्क डन डिवाइडेड बाय चार्ज. हे आपण 9th मध्ये शिकलो ऑलरेडी, है ना. मग पी डी मीन्स व्ही, इट इज डिनोटेड बाय व्ही. व्ही मीन्स पोटेन्शियल डिफरन्स, डब्ल्यू मीन्स वर्क डन, अँड क्यू मीन्स चार्ज. सो व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू, है ना. पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डन अपॉन चार्ज, है ना. सो व्हाट इज द यूनिट? SI unit. What is the unit of work? Joule. What is the unit of charge? Coulomb. And joule per coulomb, that is called as the volt. याला काय म्हणतो आपण? व्होल्ट म्हणतो. ठीक आहे. आता हे काय बघू आपण तर डेफिनेशन लिहिली की पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू वर्क डन अपॉन चार्ज. आता जनरली आपल्याला माहिती आहे की चार्जला आपल्याला फ्लो करायचं मटेरियलमधून. मग चार्जला फ्लो करायचं ऑटोमॅटिक होईल का? नाही होणार. काय करावं लागेल आपल्याला? त्याच्यावर फोर्स अप्लाय करावा लागेल. कोण अप्लाय करणार? बॅटरी करणार.
कोण अप्लाय करणार? बॅटरी. हो ना. आपण बघितलं की बॅटरी क्रिएट द पोटेन्शियल डिफरन्स. बॅटरी क्रिएट करते पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे काय करतं? बॅटरी इट इज द सोर्स ऑफ एनर्जी. बॅटरी काय आहे? इट इज अ सॉर्ट ऑफ सोर्स ऑफ एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी असते बॅटरीमध्ये. आणि दॅट एनर्जी विच कॅन अप्लाय द फोर्स ऑन द चार्ज टू मूव द चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. सो व्हॉट इज पोटेन्शियल डिफरन्स? है ना. सपोज आय वॉन्ट टू मूव दिस क्यू अमाऊंट ऑफ चार्ज. मला काय करायचं आहे? हा क्यू जो चार्ज आहे तो मूव करायचा आहे मटेरियलमधून. त्यावेळेस ती इलेक्ट्रिसिटी फ्लो होणार आहे. मग क्यू चार्ज मूव करण्यासाठी मी किती अमाऊंट ऑफ वर्क डन दिलं रे? डब्ल्यू अमाऊंट ऑफ वर्क डन. डब्ल्यू अमाऊंट ऑफ वर्क डन इज सप्लाइड सो दॅट क्यू अमाऊंट ऑफ चार्ज इज मूविंग थ्रू द कंडक्टर. देन पोटेंशियल डिफरेंस इज इक्वल टू वी. फिर से एक बार, क्यू अमाऊंट ऑफ चार्ज, आय वॉन्ट टू मूव द क्यू अमाऊंट ऑफ चार्ज. मला क्यू अमाऊंट ऑफ चार्ज मूव करायचा आहे थ्रू द इलेक्ट्रिकल कंडक्टर. I have supplied W amount of work done. So we get the V amount of potential difference. We get the V amount of potential difference. So what is the unit of potential difference? Unit of work is joule. Unit of charge is coulomb. Joule per coulomb is equal to volt. So 1 volt. 1 volt ची definition बघूया आपण आता. When we can say that potential difference is 1 volt. आपण असं केव्हा म्हणू शकतो की या कंडक्टरच्या दोन टर्मिनलमधला पोटेन्शियल डिफरन्स हा 1 व्होल्ट आहे. केव्हा म्हणू शकतो आपण? इफ वर्क डन इज 1 जूल. वर्क डन इज 1 जूल अँड चार्ज इज 1 कुलम. म्हणजे 1 कुलम चार्जला मूव्ह करण्यासाठी 1 जूल वर्क जर सप्लाय केलं तर व्हॉट इज द पोटेन्शियल डिफरन्स? 1 व्होल्ट. फिर से एक बार, 1 coulomb of charge. I want to move 1 coulomb of charge. To move this 1 coulomb of charge, 1 joule of work is supplied. So we get the 1 volt of potential difference. So 1 volt is equal to 1 joule upon 1 coulomb. And joule per coulomb is equal to volt.